मुसळगाव सिन्नर एमआयडीसी मध्ये गेले 30 वर्षांपासून प्रचंड प्रमाणात जमीन, पाणी, वायू यांचं प्रदूषण होत असून याला सर्वस्वी जबाबदार सिन्नर एमआयडीसी मुसळगाव येथील 40 ते 50 कंपन्या आहेत। सदर कंपन्यांच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्यांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नव्हती। या सगळ्यांना कंटाळून दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून सर्व शेतकरी परिवर्तन कामगार सेना संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालय येथे बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत। काही प्रदूषणकारी उद्योग हे वारंवार आपल्या मुंबई ऑफिसला पत्रव्यवहार करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेली कारवाई ही अयोग्य ठरवून त्या कंपन्या पुन्हा चालू करण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार करीत आहेत। तरी मुसळगाव येथील सर्व शेतकऱ्यांची सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण बाजू ऐकून घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये। तसेच काही क्षेत्र अधिकारी यांच्या मार्फत केलेल्या पाहणी दरम्यान आढळून आलेल्या दोषी कंपन्यांसंदर्भात कुठल्याही प्रकारचे ॲक्शन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयातील आरओ श्री लिंबाजी भड यांनी घेतलेली नाही ती घ्यावी आणि मुसळगाव येथील शेतकऱ्यांचे झालेल्या 30 वर्षांपासून नुकसान भरपाईच्या संदर्भातही उद्योजकांनी कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही। त्यांना गेले 30 वर्षांची नुकसान भरपाई या उद्योजकांकडून मिळावी। ज्या कंपन्या दोषी आढळल्या आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी। तसेच शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात अजूनही प्रशासन तथा उद्योजक हे नकारात्मक भूमिकेत असून आज उपोषणाचा तब्बल 20वा दिवस आहे। तरी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी आज परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विशाल भदरगे यांनी केली आहे। या प्रसंगी विशाल भदरगे, सदाशिव झाडे, उद्धव शिरसाट, संतोष शिरसाट, रमेश शिंदे, दत्तू शिरसाट, रंगनाथ जाधव, जालिंदर काळे, संजय घोलप, संतोष भंडारी, दत्तू शिंदे, आकाश शिंदे, शेतकरी बांधव आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच मागील शुक्रवारी प्रांत मॅडम तहसीलदार आणि सन्माननीय आमदार कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून मीटिंग झाली होती। तसंच प्रांत साहेबांनी तहसीलदार साहेबांनी पाण्याचे आदेश देऊन पण अजूनही पाणी पोहोचलेलं नाही किंवा प्रदूषणकारी कंपन्यांच्या बाबतीत तहसीलदार साहेबांनी कुठल्याही प्रकारचे ॲक्शन घेतलेले नाही। आम्ही सर्व शेतकरी या सगळ्या विरोधात। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।